धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच. धनंजय मुंडे राजीनामा द्या. महाराष्ट्राला कळालेला आहे. सुरेश अण्णा तहसी म्हणतात आका कोण, आकाचा आका कोण. पण परवा त्या आकाच्या आकानं म्हणलं, म्हणजे कोण, धनु मुंडेनी काय म्हणला, अरे माझा काय दोष आहे, माझा काय दोष आहे, मी का राजीनामा देऊ. ह्या धनंजय मुंडेला एक सिक्वेन्स आठवून देतो. अरे धनु भाऊ, अरे धन्या, नागपूरला ह्या धन्यानं काय म्हणला, पत्रकारांनी प्रश्न केला. कुणाला, धनुला. मग धन्या पत्रकारांनी प्रश्न केला की अरे त्या वाल्मिक करार कोण आहे, वाल्या करार कोण आहे. तर धनंजय मुंडे मला माझा खास माणूस आहे, वाल्मिक करार माझा माणूस आहे, खास माणूस आहे. त्याच्यानंतर धनंजय मुंडेची राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. हा मंत्रिपदावर राहिल्यावर वाल्मिकला वाचवणार आहे असं सगळ्या महाराष्ट्राला कळायला लागलंय. मग देवेंद्रजी तुम्हाला काय लक्षात येईना हो. ह्या वाल्मिकला वाचवण्यात फक्त अण्णांनी उत्तर द्यावं आमचं समाजाचं. तुम्ही त्या वाल्मिक कराडला फक्त खंडणीच्या गुन्ह्यातच का ठेवायला लागलाय. सवाल आहे समाजाचा. वाल्मिकला 302 मध्ये का नाही, वाल्म्याला मोक्कामध्ये का नाही. सुरेश अण्णांनी पण उत्तर द्यावं होता आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण उत्तर द्यावं. तुम्ही धनंजय मुंडेला मंत्रिपदावर ठेवल्यावर न्याय होऊ शकत नाही. अरे काल त्या पुण्यात येताना म्हणला एक जण, तुमच्या गाडीत धनंजय मुंडे कसे काय. म्हणला ते वाल्मिक करार तुमच्या गाडीत कसा काय बसला. तर हे म्हणला वाल्मिकांना यायले होते, माझी गाडी बघितली, त्यांनी मला रस्त्यात हात केला आणि मी गाडी उभा केली आणि मी पुन्हा ह्याच्यात घेऊन गेलो. अरे सीआयडीच्या लोकांना सुद्धा जरा अक्कल पाहिजे होती का. तुम्ही काय करायला पाहिजे होतं, कमीत कमी गेटवरती अडवायला पाहिजे होतं त्या वाल्मिक कराडला. त्याची गाडी पोर्च पर्यंत आतमध्ये नेली, म्हणजे जणू काय ह्यानं लय जागीरदाराच्या अवलाद गेली. अरे तुमच्यातल्या उणीवा किती सांगाव्या, पण आता वेळ नाही. पोलिसांच्या कर्तृत्वावर आम्हाला शंका नाही, पण सरकारमध्ये काही लोक त्याला वाचवायला गेलेत, हा संशय आमच्या समाजाचा आहे. याचं उत्तर सुरेश भाऊने दिलं पाहिजे. एवढंच बोलतो आणि 2 मिनिटात माझं भाषण बोलू का. एकच वाक्य बोलतो, लोकांची मागणी आहे. अरे त्या अजित दादाला दादा म्हणते ते रे. अजित पवार, तू जर खराच दादा असशील, अजित पवारला चॅलेंज आहे पुण्यात उभारून, त्याच्या पुण्यात उभारून चॅलेंज आहे. ए दादा, तू जर खरा दादा असशील, मराठ्याच्या औलाद असशील, अजित पवार मराठ्याची औलाद असेल तर त्यानं धन्या मुंडेचा राजीनामा घ्यावा. काय म्हणतो, काय म्हणणं. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा अजित पवारला सांगावं, अरे एक वेळ आम्ही कधी पंकजा मुंडेंचा राजीनामा मागितलाय का. आता पंकजा ताईवर कोण संशय घेतलाय का. धन्या मुंडेवरच का बरं घालाय. सगळ्या उगमाचं स्थान धनु मुंडे जर असेल तर अजित पवारांनी मर्दुमकी दाखवावी. अजित पवारांनी मराठ्याचं रक्त असलेलं दाखवावं ना, तर त्याचा राजीनामा घ्यावा. त्याच्याऐवजी कुणाला बी द्या. आता लय लोकप्रतिनिधीचा पुळका आलेला आहे तुम्हाला. खासदार साहेबांचा ऐकायचा आहे, आमदार साहेबांचा ऐकायचा आहे. त्या दोघांना विनंती करतो आणि माझे वाढत असलेले शब्द आहे तुमचं धन्यवाद देतो. धन्यवाद. धन्यवाद. आता